सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 135 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुनने आता त्या अंध व्यक्तीला निरोप दिला आणि त्याला खूप सन्मानानं तिथून पाठवलं आणि सगळे मीडियावाले बंगल्यामध्ये घेतले आणि म्हणाला, काही बोलण्याआधी थोडंसं थांबा. असं म्हणत तो आत गेला आणि आर्यनला म्हणाला, तू तुझी बॅग पॅक कर आणि तुझ्या बायकोसोबत आत्ताच्या आत्ता हे घर सोड. आणि हे ऐकलं तसं सगळे चकितच झाले आणि आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं आणि डॅडचा आपल्यावर विश्वास नाही असं त्याला वाटलं. तन्वी मात्र चिडली आणि अर्जुनला म्हणाली, अर्जुन, तू असं नाही करू शकत. तू अर्जुनला इथून जायला सांगत आहेस. तू आर्यनला इथून जायला सांगत आहेस. याचा अर्थ तू आर्यनवर विश्वास ठेवत नाहीस. तू अविश्वास दाखवतोस. आणि का तो जाईल इथून? मी त्याला इथून जाऊ देणार नाही. आता अर्जुन चिडला आणि म्हणाला, मग तनू, तुझ्यासाठी सुद्धा घराचे दरवाजे उघडे आहेत. तू सुद्धा तुझी बॅग उचल आणि बाहेर हो. आर्या म्हणाले, डॅड, तुम्ही असं का करताय? स्वीटी दीदी प्रेग्नेंट आहे. तिचा तरी विचार करा. आणि अर्जुन म्हणाला, मग प्रेग्नेंट असली म्हणून काय झालं? तिलासुद्धा खंबीरपणे तिच्या नवऱ्याची साथ द्यायला हवी. आणि मी बघितलंय मघाशी, स्वीटी खंबीर आहे. कारण आर्यनची बाजू घेऊन तुम्हा सगळ्यांपैकी ती माझ्याशी सगळ्यात आधी बोलली आणि तो निर्दोष आहे हे तिनं मला सांगितलं. याचा अर्थ ती अर्धांगिनी म्हणून कायम त्याच्या पाठीशी आहेच खंबीरपणे. म्हणूनच मी त्याच्यासोबत तिलाही जायला सांगतोय. आणि मधू म्हणाले, पण अंकल, आर्यन दादाने घर सोडून जाणं गरजेचं आहे का? दुसरा काहीतरी डिसिजन असू शकतो ना. तो तुमच्यापासून दूर गेला तर खूप नाराज राहील आणि हिंमत हारून बसेल. आणि अर्जुन म्हणाला, कुठपर्यंत तो माझ्या कुपड्या घेऊन चालेल? माझ्या सहाऱ्याशिवाय त्यानं जगायला शिकलं पाहिजे. आता त्याच्यावर आरोप झाले आहेत. तो सस्पेक्टेड आहे आणि हे न्यायदानाचं काम माझ्याकडे आलेलं आहे. निकाल मला द्यायचा आहे आणि त्यामुळे तो जर इथे राहिला तर मी व्यवस्थित न्याय करू शकणार नाही. मला निष्पक्ष राहायला हवं आणि म्हणून त्यानं इथून निघून जावं हे बेटर आहे. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे, तुला जर तुझा न्याय प्रिय असेल तर बस कवटाळून तुझ्या न्यायाला. मी सुद्धा आर्यनसोबत इथून जाणार. तसा अतुल म्हणाला, मॅडम, तुम्ही तरी शांत व्हा. तन्वी म्हणाली, अतुल, अरे काय शांत होऊ? आता या क्षणी माझ्या मुलाला माझी गरज आहे असं मला वाटतं. आणि माझ्या नवऱ्याला मोठं व्हायचं आहे जगाच्या नजरेत. तर होऊ दे त्यानं मोठं. त्याला हवं तितकं मोठं होऊ दे. बेशक माझी सून प्रेग्नेंट आहे. तिच्या पोटात आमच्या घराण्याचे 2 वारस आहेत आणि अशा वेळी मी माझ्या मुलांना एकटं सोडू शकत नाही. असं म्हणून तन्वीसुद्धा तिची बॅग आणायला गेली. आर्यन आता एकही शब्द बोलत नव्हता आणि डायरेक्ट, तुम्ही असं का करताय डॅड, असं एकाही शब्दानं त्यानं अर्जुनला विचारलं नाही. त्या पिता पुत्रांची फक्त नजरेची भाषा आणि नजरेनेच संभाषण सुरू होतं. कदाचित तन्वीला कळत नव्हतं, ते आर्यनला कळत होतं अर्जुनच्या डोळ्यात बघून. कारण त्या दोघांचा हार्ट टू हार्ट बॉन्ड खूप स्ट्रॉंग होता. जिथं शब्दांची भाषा कमी आणि नजरेची भाषा जास्त चालत होती. आणि मग आर्यन म्हणाला, ओके डॅड, मला तुमच्या अडचणी वाढवायच्या नाहीत. तुमच्यावर सुद्धा सर्वांचं प्रेशर आहे हे मला कळतंय. चल स्वीटी. आणि तो बॅग आणायला गेला. आणि मग अर्जुन बाहेर आला सगळ्या प्रेस समोर आणि त्या पाठोपाठ बॅग घेऊन तन्वी, आर्यन, स्वीटी आले. आणि आता सगळ्यांनी अर्जुनला सोडलं आणि आर्यनला पकडलं आणि विचारलं, मिस्टर आर्यन देसाई, तुम्ही घर सोडून चालले आहात, हे घर आहे का? आणि तन्वी चिडली आणि म्हणाली, तुम्हाला दिसत नाही का की आमच्या हातात बॅग आहेत आणि तरीही विचारता हे खरं आहे का? मग आम्ही नाटक करतोय असं वाटतं का तुम्हाला? तशी दुसरी रिपोर्टर म्हणाली, मॅडम, तसं नाही, हे आमच्या विचारण्याची पद्धत आहे. आणि तन्वी म्हणाली, माझी सून प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत आम्ही नाटक करू असं वाटतं का तुम्हाला?
आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुमच्या अर्जुन सरांना विचारा. तेच तुम्हाला सांगतील की खरा आरोपी कोण आणि खरा दोषी कोण. पण माझ्या मुलावर ठाम विश्वास आहे. तो असलं काहीही करत नाही. उलट त्यानं सरोदी या कंपनीला एक्सपोज केलं. त्यांचा बिझनेस अडचणीत आला आहे म्हणून त्यांनी हा पलटवार केला. हे सरळ दिसतं. पण मला माहीत आहे मी कितीही सांगून तुम्ही ऐकणार नाही. कारण आता तुमचे जज अर्जुन सर आहेत ना, आणि ते जेव्हा रिझल्ट देतील तेव्हाच बघू काय होईल ते. आणि तोपर्यंत आम्ही इथे येणार नाही. चल आर्यन, असं म्हणून तिनं स्वीटीच्या हाताला पकडलं आणि गाडीमध्ये बसली आणि निघून गेली. तरी वेडपट मीडियावाले तिच्या गाडीचे पाठीमागूनसुद्धा शूटिंग करत होते आणि व्हिडिओ काढत होते. जणू काही तिला आता ते पोहोचवूनच दम घेणार होते की काय. मग आता तन्वी तर गेली आर्यन स्वीटीला घेऊन, आणि अर्जुनसोबत आर्या मीडियासमोर उभा राहिली. आणि मीडियावाले अर्जुनला म्हणाले, अर्जुन सर, तुम्ही चक्क स्वतःच्या मुलाला घरातून बाहेर काढलं. याचा अर्थ तुम्ही आत्ताच हे गृहीत धरता का की तो चुकला आहे? नाही म्हणजे तुमच्या न्यायाची चर्चा अख्ख्या जगभर असते आणि आम्हालासुद्धा हेच कळत नव्हतं की जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येईल की तुमचा स्वतःचा मुलगा आरोपी असेल तेव्हा तुम्ही कसे वागाल. पण आत्ताच्या तुमच्या डिसिजनवरून अख्खं जग बघत आहे की तुम्ही खरंच न्यायप्रिय आहात. पण तुम्ही आर्यन देसाईला आरोपी मानलं का? आणि अर्जुन म्हणाला, हे येणारा काळच ठरवेल की निर्दोष आहे की दोषी तो. सध्या तरी फक्त त्याच्यावर आरोप झाले आहेत आणि अशा वेळी मी त्याच्यासोबत राहणं योग्य नव्हतं. नाहीतर माझ्यावरही टीका झाली असती की मी त्याला पाठीशी घालत आहे. मी त्याचा बाप आहे म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा मागाशी सुरू होतीच की तुमच्यामध्ये. आणि तुम्हाला काय वाटलं की मघाशी माझ्यासोबत कोण VIP लोक असतील आणि मी कोणासोबत चर्चा करत होतो? प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, होम मिनिस्टर यांच्यासोबत मीटिंग करत असेल असं वाटलं होतं की तुम्हाला. पण डोंट वरी, मी असं काहीही करणार नाही. सत्य सगळ्यांसमोर आपोआप येईल, कारण माझी पद्धत वेगळी आहे सत्य शोधण्याची. आणि मग एक जण रिपोर्टर म्हणाला, पण अर्जुन सर, ती व्यक्ती होती तरी कोण? आणि याआधी तुम्हाला त्यांच्यासोबत पाहिलंच नाही आम्ही. अर्जुन हसला आणि म्हणाला, ती सुद्धा VIPच व्यक्ती होती. ज्या अर्थी तिला गॉड गिफ्ट मिळालं होतं त्या अर्थी ती सुद्धा VIPच होती. ती पूर्ण टोटली ब्लाइंड व्यक्ती आहे. आणि अशी लोक आपल्या समाजात दुर्लक्षित असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना गॉड गिफ्टेड लोक म्हणून मागवलं गेलं पाहिजे, नाही का? आणि मीही तेच केलं. आणि आणखीन एक रिपोर्टर म्हणाला, वेल डन अर्जुन सर, आपका तो कोई जवाब ही नाही. पण आता तुम्ही कसे न्यायदानाचं काम कराल हे आम्हाला जरा सांगाल का? म्हणजे तुम्ही नक्की काय कराल? आणि आता अर्जुन हसला आणि म्हणाला, सॉरी, तुम्ही हे सगळं माझ्यावर सोपवलं आहे आणि जेव्हा माझ्या हातात ठोस पुरावे असेल तेव्हा मी स्वतः तुमच्यापर्यंत येईल. त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स इथे संपली आणि मला वाटतं की मी माझं उत्तर माझ्या मुलाला इथून जायला सांगितलं यातूनच दिलं आहे. आणि आता जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझा आणि त्याचा काहीही संबंध नसेल. असं म्हणून अर्जुनने मीडियासमोर हात जोडले आणि आत निघून गेला. आणि आता पुन्हा मीडियाने त्यांना हवे तसे तर्क-वितर्क काढले आणि अर्जुनचं घर सोडलं. आणि ही मुलाखत बघितली आणि नैना म्हणाली, जितेंद्र, ते बघ ना अर्जुन सर. त्यांना TV वर बघूनसुद्धा तिला खूप आनंद झाला होता. आणि जितेंद्र म्हणाला, हो नैना, बघतोय. आणि आता खूपच मोठा प्रॉब्लेम आला आहे त्यांच्या पुढे आणि त्यामुळे आता तर तुला त्यांचे भेटण्याचे चान्सेस खूप लांबले. आणि नैना म्हणाली, का रे जितू, असं का बोलतोस? अर्जुन सर त्या अंध व्यक्तीला भेटले, मग मला का नाही भेटत? मी तर त्यांना भेटण्यासाठी किती फिरत आहे. आणि इथे त्यांनी स्वतः त्या व्यक्तीला शोधलं, पाणी आणि भेटले. हा किती विरोधाभास आहे. आणि आता इथे जितेंद्रनं नैनाला दिलेलं उत्तर खूप छान होतं. आणि जितेंद्र म्हणाला, नैना, कधी कधी समोर लोक हजारो करोडो रुपयाचं गिफ्ट घेऊन जातात देवासमोर आणि देवा मला दर्शन दे, देवा मला पाव असं म्हणतात. पण मनामध्ये भाव नसतो गं. श्रीमंतीने देवाला विकत घ्यायला गेलेले असतात ते, पण त्याच वेळी तोच देव त्याचं मंदिर सोडून रस्त्यावरच्या दरवाजात उभा असलेल्या एखाद्या गरीबाला जाऊन भेटतो. याची उदाहरणं तू पुराणांमध्ये बघितली आहेत ना.
मग हे असंच काहीतरी आहे असं समज. आणि आमच्यासाठी बिझनेसमधला देव आणि अर्जुन सर एकच आहेत असं जितेंद्र म्हणाला. आणि ते त्यांनाच भेटतात ज्यांना त्यांना भेटायचं मनात येतं. आणि मला असं वाटतं की सध्या तरी तू त्यांना भेटण्याचा नाद सोडून दे, कारण तू कितीही आटापिटा केलास तरी जेव्हा त्यांच्या मनात असेल तेव्हाच ते तुला भेटणार. आणि हे ऐकून नयना नाराज झाली. आणि इतक्यात जितेंद्रची मम्मी आली की, आणि तिनंही ही बातमी वाचली होती, ऐकलीसुद्धा होती, आणि म्हणाली, बरं झालं त्या अर्जुन देसाईला मीडियासमोर तोंड पाडून उभं राहिलेलं बघितलं आणि मला छान वाटलं. आणि ती तन्वी देसाई, तो आर्यन देसाई गेले घर सोडून. बघितलं, कर्माची फळं अशी असतात. माझ्या घरातलं लाईट पाणी बंद केलं ना त्यानं, आणि आता त्या सगळ्यांवर घर सोडायची पाळी आली. मग आता त्याचंही घर फुटलं. आणि आता हे ऐकलं आणि या बाईचं काय करावं असं जितेंद्रला वाटलं. हिला तर कुठे काय बोलावं आणि आपण कोणाला बोलतो याचंही तिला कळत नव्हतं. आणि हे जर देसाई फॅमिलीपैकी कोणाला कळलं ना तर हिला कुठल्या कुठे गायब करतील काय माहीत. इतकं तुरुंगात टाकूनसुद्धा हिची हौस फिटली नव्हती. आणि आता आतमध्ये गेल्यानंतर अर्जुन मधू आर्याला म्हणाला, तुम्ही दोघेही आता तुमच्या घरी जा. आणि आर्या म्हणाली, नाही डॅड, मी इथेच थांबते. मॉमसुद्धा इथे नाही, तुम्ही एकट्यांना मी सोडणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, प्रिन्सेस, मला तुझ्यावरही ओरडायला लावू नकोस. टायगर गुपचूप गेला ना तर तूही जा. आणि मधू म्हणाली, अंकल थांबू द्या ना तिला. अर्जुन म्हणाला, कशाला? तुम्ही मला इतकं लेचपेचं समजता का? आणि तुम्हाला काय वाटलं मी लगेच खचून जाईल? आणि म्हातारासुद्धा नाही झालो मी, ओके? पटकन आपल्या आपल्या सासरी जायचं, राईट नाव. असं म्हणून त्यानं त्या दोघांनाही घालवलं. आणि आता त्या घरात उरले फक्त अतुल आणि अर्जुन. आणि आता इकडे सरोदिया आणि त्याच्या कंपनीचे CEO आणि ती सेक्रेटरी एकत्रच बसले होते. आणि त्यांनासुद्धा धक्का बसला होता अर्जुनचा हा निर्णय बघून. आणि सरोदिया म्हणाला, वाटलं नव्हतं अर्जुन देसाई सर असा निर्णय घेतील आणि आर्यन देसाईला घराबाहेर पाठवून देतील. असं करून त्यांनी तर आपला पुढचा सगळा प्लॅन चेंज करायला भाग पाडलं. कारण आर्यन तिथे असता तर अर्जुनच्या अडचणी वाढवता आल्या असत्या. पण आता दोघेही पितापुत्र सेपरेट झाले, त्यामुळे आर्यनवरून अर्जुनला बोलता येणार नव्हतं. आणि त्याचा CEO म्हणाला, हे अर्जुन सर काय खाऊन जन्माला आले आहेत काय माहीत. इतकं कसं या माणसाला नॉलेज आहे की कधी कसं वागावं. खरंच मानलं पाहिजे, पण आता आपण गोत्यात आलोय ना म्हणून थोडीशी काळजी आहे. आणि तो CEO सेक्रेटरीला म्हणाला, हे बघ, ते तुझ्यावर कितीही दबाव आणतील, पण पुन्हा मूर्खासारखं आमच्या विरोधात खरं खरं बोलू नकोस, समजलं? आधीच त्या आर्यन देसाईला सगळं खरं खरं सांगितलंस आणि आम्हाला गोत्यात आणलंस तू. आणि जर तुला तुझा जॉब वाचवायचा असेल आणि तुझी फॅमिली वाचवायची असेल तर आज जे बोललीस मीडियासमोर त्यावर कन्फर्म राहायचं, समजलं? आणि ती म्हणाली, हो सर. आणि तिला सांगितलं की कुणाशीही भेटू नको, कुठेही जाऊ नको, येऊ नको, आणि आता तू जा असं म्हणून तिला पाठवलं. मग मिस्टर सरोदिया म्हणाले, आता पुढे काय करायचं? त्यांच्यासमोर आपण कमजोर पडणार नाही ना? आणि CEO म्हणाले, नाही सर, कारण आपण हा प्लॅन एकट्यानं केला नाहीच, तर खूप जणांनी मिळून केला आहे. अर्जुन सरांना आणि त्यांच्या कंपनीला धूळ चारण्यासाठी. फक्त आपण फ्रंटला आहोत, बाकी सगळे पाठीमागे आहेत. आणि मुलीचा मामला आहे सर, जोपर्यंत मुलगी मागं हटत नाही ना तोपर्यंत आपणच विनर आहोत. त्यामुळे फक्त आपण या मुलीला तिचा डिसिजन आणि तिचा जबाब बदलू द्यायचा नाही. तिनं आर्यनवर केलेले आरोप तसेच राहिले पाहिजेत, मग बाकी सगळं होतच राहील आणि मीडिया वगैरे काम करते त्यांचं. आणि आता आपण हा विषय जगासमोर मांडला आहे, मग जर काही झालं ना त्या मुलीला तर ते कोणी केलं? तर आर्यन देसाईने केलं. स्वतःला वाचवण्यासाठी तिचा काटा काढला असं सगळ्यांना वाटणार, कारण आपण त्या मुलीकडून आता हे रेकॉर्डच करून घ्यायचं गोड बोलून, तेही ऑन कॅमेरा, की तिच्या जीवाला धोका आहे आणि आपण बिनधास्त राहायचं. आणि सरोदिया म्हणाला, वाह, खूपच मस्त प्लॅन आहे.
आणि आता इकडे अतुल आणि अर्जुन स्टडीमध्ये बसले होते. अतुल खूप टेन्शनमध्ये येऊन अर्जुनला म्हणाला, अर्जुन, व्हॉट नेक्स्ट? आता पुढे काय? अर्जुन म्हणाला, आता पुढे काय? काहीच नाही, पेग भरायची आणि चिल मारायची. तू काय इतकं टेन्शन घेतलं आहेस? आणि अतुल चकित होऊन म्हणाला, सर, तुम्हाला खरंच टेन्शन नाही का? मग तुम्ही आर्यनला का पाठवलं? आणि अर्जुन म्हणाला, अतुल, नको ना विचारू यार, मग पुन्हा म्हणशील की तुमचं माझ्यावर प्रेम नाही सर आणि तुम्ही मला खरं खरं सांगत नाही. बरं चल, थोडंसं सांगतो. मी त्याला अख्ख्या मीडियासमोर बाहेर काढला कारण मिस्टर सरोदियानं मीडियाचा सहारा घेऊनच त्याच्यावर ब्लेम केला ना. मग आता इथून पुढे या केस संदर्भात जे काही होईल ते अख्ख्या मीडियासमोरच होईल, मागे काहीच होणार नाही. आणि आता त्या मुलीला आपण टार्गेट करायचं नाही, उलट त्या मुलीला आपण प्रोटेक्शन द्यायचं, कारण नक्कीच तिच्या जीवाला धोका असणार. आर्यनवरचे आरोप मागे हटू नयेत आणि त्यांच्या कंपनीवर पुन्हा आरोप लागू नयेत, म्हणून ते त्या मुलीचा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाहीत. आणि मी आत्ता काहीच करणार नाही, मी काहीही हालचाल करणार नाही. जे होणार ते आपोआप होणार. आता चल ना, 2 पेग भर. आणि इतक्यात आर्यन स्वीटी कुणालच्या घरी गेले होते आणि तिकडून आर्यनने फोन केला आणि फार बारीक आवाजात म्हणाला, डॅड, हाऊ आर यू? आणि अर्जुन हसून म्हणाला, मी ठीक आहे. स्वीटीची काळजी घे आणि तिला सांग की काहीच नाही या केसमध्ये. आणि मला असं वाटतं की तू जास्त टेन्शन घेतलं आहेस टायगर. आर्यन म्हणाला, डॅड, टेन्शन तर येणारच ना, मी काहीच नाही केलं. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, कधी कधी ना न केलेल्या गोष्टीची सुद्धा शिक्षा भोगावी लागते. कधी कधी चांगलं केलेल्या गोष्टीची सुद्धा शिक्षा भोगावी लागते. आणि तुला कोण म्हणालं की जेव्हा आपण वाईट काम करतो त्याचीच शिक्षा मिळते? शिक्षा अशीही मिळते. आणि मी मघाशी त्या ब्लाइंड माणसाला घरी आणलं, त्याच्यापेक्षा तरी आपले प्रॉब्लेम मोठे आहेत का मला सांग? तो रोज पावलोपावली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करतो आणि आपल्याकडे हा प्रॉब्लेम खूप दिवसातून आला आहे. मग मला सांग, त्याचे प्रॉब्लेम मोठे की आपले मोठे? तरीही तो जगतोय ना, समाधानी आहे ना, मग आपणही समाधानी राहायचं. आणि वा, काही उदाहरण दिलं होतं अर्जुननं. आणि अतुल हसला आणि तिकडं आर्यनसुद्धा हसला. आणि इतकं जिवंत उदाहरण होतं ना समोर, मग काय टेन्शन घ्यायचं? कारण आपल्यापेक्षा जगात लोकांना खूप मोठी टेन्शन असतात, रोजची टेन्शन असतात, आणि तरीही आयुष्य सुरू असतं त्यांचं. आणि आर्यन म्हणाला, थँक्यू डॅड. आणि अर्जुन म्हणाला, समर वॅकेशन मामाच्या गावाला एन्जॉय करा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ऑफिसलाही येऊ नकोस. छोट्या शिरणीसोबत एन्जॉय करा, तिची काळजी घे आणि चुकूनही मॉमला इकडे पाठवू नको, कारण मला माझ्या सुट्ट्या एन्जॉय करू द्या. आर्यन हसला आणि मला, मॉम बोलतेस का डॅडसोबत? आणि तन्वीनं नाक फुगवलं आणि म्हणाली, फेकून दे तिकडं फोन, मला नाही बोलायचं त्याच्याशी. मला जा म्हणाला का बाहेर? आता अजिबात तिकडं जाणार नाही. आणि अर्जुनसुद्धा इकडून म्हणाला, अजिबात येऊ नकोस, मी जेव्हा बँड बाजासह वरात घेऊन येईल ना तुला न्यायला, तेव्हाच ये. आणि ती चिडून म्हणाली, काही गरज नाही, मी तुला घटस्फोट देणार. आणि अर्जुन म्हणाला, बिनशेफ्टाची वाघीण, तन्वी सुभेदार, गो टू हेल. आणि फोन ठेवूनच दिला. आणि तन्वी इकडून चिडली आणि ओरडून म्हणाली, आणि तू पिसाळलेलं धूमकेतू.